नाशिक शहरात पोलीस चौकीतच पोलिसांसमोर 4 ते 5 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला दिवसाढवळ्या भोसकलं। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काट्या मारुती पोलीस चौकात हा सगळा प्रकार घडला। पंचवटी परिसरात 8 ते 10 दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी झाली होती। या हाणामारीची तडजोड करण्यासाठी दोन्ही गट पोलीस चौकीत जमा झाले, पण भांडण मिटवणं राहिलं दूर, एकावर प्राणघातक हल्ला तोही पोलिसांसमोरच करण्यात आला। यानंतर हल्लेखोर पोलिसांसमोरून पळूनही गेले। विशेष म्हणजे या मारामारी प्रकरणाच्या कॉम्प्रोमाइजसाठीही पोलिसांचाच पुढाकार असल्याचं समोर येत आहे। सागर गरड आणि यांनी हात पकडला, जातीवाचक शिव्या दिल्या, तर आम्ही कंप्लेंट नोंदवली असता सागरच्या दिगंबर धुमाळ हे सगळे आमच्या घरी येऊन आम्हाला म्हणे तुम्ही कंप्लेंट मागं घ्या, नाही तर तुमच्या जातीवर पूर्ण तुमचं घरदार जाऊन टाकू। कॉम्प्रोमाइजला जात असताना त्यांनी डायरेक्ट तिथं चौकीमध्ये घुसून डायरेक्ट माझ्यावर वारबीर केले। सागर गरड त्याच्या नावाने कंप्लेंट केली होती, त्याच्यानंतर त्यांनी कंप्लेंट केली म्हणून ते आणले कॉम्प्रोमाइज करायला चला म्हणून। सगळे त्यांचे मोठे मोठे लोक आले होते घरी आमच्या, दिगंबर धुमाळ आणि सर्व लोक आले होते, म्हणे चला म्हणे कार्यकर्ते होते त्याच्यावाले, चला म्हणे आमच्या संगती, म्हणून आम्ही कॉम्प्रोमाइज करायला चाललो होतो। तर पोलीस चौकीतून माझ्या भावाला वडलं त्यांनी आणि तर मारलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।